नमस्कार. आजचे पंचांग शुक्रवार 14 जून 2024 या भागात आपण सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. तसेच आज ज्यांचा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो. आज राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे. मराठी माणसाचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक रक्तदाता दिन. करून रक्तदान देई जीवनदान. रक्तदाता असे जीवनदाता. करा त्याचा सन्मान. जागतिक रक्तदाना दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कोड कौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी असा हा बाबा. पितृदिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक सुविचार श्री संत गजानन महाराजांचा. मनापेक्षा सुपीक कोणतीही जागा नाही. तिथे जे पेराल ते जलद उगवले जाते. मग ते प्रेम असो वा द्वेष गणगणात बोते. पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया. दिनांक 14 जून 2024 दिन शुक्रवार शक संवत 1946. क्रोधीनाम विक्रम संवत 2081 पिंगल. सूर्योदय सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी. चंद्रोदय दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी तर चंद्रास्त जून 15 रोजी 1 वाजून 9 मिनिटांनी सकाळी. मास वैशाख पक्ष शुक्ल. तिथी अष्टमी जून 15 पर्यंत 12 वाजून 33 मिनिटापर्यंत. नक्षत्र उत्तरा फाल्गुनी रात्रीपर्यंत. योग सिद्धी रात्री 7 वाजून 8 मिनिटापर्यंत. करण विष्टी सकाळी 10 वाजून 47 मिनिटापर्यंत. बव जून 15 पर्यंत. करण 12 वाजून 3 मिनिटं सकाळपर्यंत. त्यानंतर बालवकरण सुरू होईल. चंद्र राशी सिंह. सूर्य राशी ही 15 जून पर्यंत सकाळी 12 वाजून 38 मिनिटापर्यंत वृषभ. त्यानंतर मिथुन सूर्य राशी सुरू होणार. सूर्य नक्षत्र मृगशिरा. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 35 मिनिटापासून ते 5 वाजून 18 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी 12 वाजून 12 मिनिटापासून ते 1 वाजून 5 मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त हा दुपारी 2 वाजून 52 मिनिटापासून ते 3 वाजून 45 मिनिटापर्यंत. गोधूली मुहूर्त हा संध्याकाळी 7 वाजून 16 मिनिटापासून ते 7 वाजून 37 मिनिटापर्यंत. आपण सर्वांना माहीतच आहे या काळात घरात केरकचरा काढणे, जेवण किंवा झोपणे वर्ज्य असते. अमृतकाल रात्री 9 वाजून 57 मिनिटापासून ते रात्री 11 वाजून 45 मिनिटापर्यंत. राहुकाल हा दुपारी 2 वाजून 18 मिनिटापासून ते 3 वाजून 58 मिनिटापर्यंत. गुलिक काल हा सकाळी 9 वाजून 20 मिनिटापासून ते 10 वाजून 59 मिनिटापर्यंत. यमगंड सकाळी 6 वाजून 1 मिनिटापासून ते 7 वाजून 40 मिनिटापर्यंत. ऋतू ग्रीष्म ऐन उत्तरायण. दिशा शूल पश्चिम. पश्चिम दिशेला जावयास वर्ज्य करावे अन्यथा कार्यात अडथळे येतील. आज शुक्रवार. देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने साऱ्या भक्तांचे कल्याण हो. तसेच आज दुर्गाष्टमी आहे. सर्वांना दुर्गाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला मागे दिलेला जो श्रीम हा मंत्र आहे तोच रिपीट करू चाहेल, पण आज मी थोडं त्याच्यामध्ये ऍडिशन करणार आहे. तुम्हाला शुक्रवारी सकाळी सूर्योदयापासून 1 तासाच्या आत कमलगट्टा माला असल्यास कमलगट्टा मालाचा वापर करावा जप करताना आणि 1008 वेळा प्रथम दिनी जप करायचा आहे. त्यानंतर दर दर शुक्रवारी असा 11 शुक्रवारपर्यंत 108 वेळा जप करायचा आहे. आणि शक्य झाल्यास तुम्ही हा जप रोज करावा जोपर्यंत तुमची कार्यसिद्धी होत नाही. जसं तुमची पैशाची चणचण आहे किंवा पैशा संबंधात कोणते काम आहे तर त्यावेळेस हा जप करावा. जे लोक बिझनेसमन आहे ज्यांचं डे टू डे बेसवर हे होतं की आज मला किती प्रॉफिट होणार किंवा माझं कस्टमर येणार असं असेल त्यांनी शुक्रवारी तर न विसरता हा जप करावा. श्रीम श्रीम श्रीम. त्यांनी त्यांना नक्कीच फायदे होतील. आणि मी सांगितल्याप्रमाणे एक $517 इथे ग्रीन पेनाने लिहावा. मी लिहिलेला नाही आहे. $517 इथे लिहावा. बिझनेसमन आहे,
शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे. किंवा एखादी मोठी डील करायला चालली असाल तर तुम्ही $517 करून जा. तुम्हाला फायदा होतो. आणि हे म्हणजे प्रूव्हन आहे, असं नाही की मी सांगतो म्हणून, पण हे बऱ्याच लोकांचे फीडबॅक आहे. तुम्हाला जर फायदा झाला तर अवश्य तुम्ही याचा फीडबॅक द्या. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ आपल्याला इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. तसेच माझा वीकली पंचांग हा भाग दर रविवारी मी सादर करत असतो. पुढच्या आठवड्याकरिता जे मार्गदर्शन म्हणून. तो अवश्य बघावा. त्याने तुम्हाला बरेच फायदे होतील. तुम्हाला तुमचा दैनंदिन जीवनामध्ये एक सिम्प्लिसिटी येईल. तुम्हाला एक शांतता आणि सुख समृद्धी मिळण्याचा आनंद घेता येईल. तर ॲज अ गाईडन्स म्हणून तुम्ही माझा वीकली भविष्याचा जो एपिसोड असतो, ते तुम्ही अवश्य बघावं. धन्यवाद. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. धन्यवाद.